The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद परिसरातील पद्मशील निवास प्लॉट नंबर 129 मातोश्री रमाई हाऊसिंग सोसायटी चेतनानगर हर्सुल छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या श्रद्धावंत धम्म उपासिका शिलाताई पद्माकर वाघ यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल व उद्या त्यांचा जन्मदिन आहे तर त्या जन्मदिनाचे ही औचित्य साधून आज रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी सुरू असलेल्या 7 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरातील सर्व श्रामणेर संघास तथा भिक्षू संघास त्यांच्या परिवाराकडून चिवर भोजन परिष्कार आदी दान देऊन जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, त्याचबरोबर श्रामणेर श्रद्धानंद, श्रामणेर राहुलानंद आणि संपूर्ण श्रामणेर संघ, संपूर्ण श्रद्धावंत वाघ परिवार आणि त्यांचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी, सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम शिलाताई पद्माकर वाघ यांचा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत केलं पाहिजे, कारण शासकीय सेवेत त्या नियुक्त झाल्या। भगवंताने खरं तर माणसांच्या 4 जोड्या सांगितलेल्या आहेत। भगवान म्हणतात काही लोकांच्या वाट्याला सुख येते तर काही लोकांच्या वाट्याला दुःख येते। वर्तमान जीवनात काही लोक आज सुखी असतात परंतु नंतरच्या काळात ते दुःखी होतात, असेही काही लोक असतात। आणि वर्तमान काळात काही लोक दुःखी असतात परंतु भविष्यात त्यांच्या वाट्याला सुख येते। काही लोक जन्मतः सुखी असतात, मरेपर्यंत सुखी असतात, आणि काही लोक जन्मतःच दुःखी असतात आणि मरेपर्यंत दुःखी असतात। अशा प्रकारच्या 4 जोड्या भगवंताने आपल्या सांगितलेल्या आहेत।
आणि त्यामुळे बघा शासकीय नोकरी लागणे ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. दोघे पण अत्यंत श्रद्धावंत, सिलवान, गुणवान आहेत आणि धार्मिक आहेत. भिक्षू संघाच्या संपर्कात असतात, सातत्याने दान पुण्य करतात, सील पालन करतात, धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सतत सहभागी होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला एक आदर्श बौद्ध परिवार म्हणून ते स्वतःला निर्माण करण्याचं काम करीत असतात. आणि त्यामुळे त्यांनी घरही बांधले, म्हणजे अगोदरच बांधलेलं होतं पण त्याला लय सजवलंय. आता आम्हाला म्हणे बा भंतेजी त्याची काही पूजा बिजा आम्ही केली नव्हती, तर एकदाच सगळी पूजा करू. घराचा गृहप्रवेश पण त्यांचा, ताईचा उद्या वाढदिवस. उद्याचा कधी आहे काय? उद्या आज नाही, आम्हाला वाटलं बा आजच आहे. हरकत नाही, उद्या वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, म्हणजे उद्यासाठी. तर पुन्हा एकदा वाढदिवसासाठी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्या. खऱ्या अर्थाने वाढदिवस उद्या जरी असला तरी आजच वाढदिवस सेलिब्रेशन. हे मोठं, एवढं मोठं सेलिब्रेशन, एवढे चिवरधारी आहेत बघा भगवंताचे बुद्ध पुत्र. कारण हा एक दुर्मिळ क्षण असतो. भगवंताने तर तसं सांगितलं बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये, या विश्वामध्ये 5 अशा दुर्मिळ गोष्टी असतात, दुर्लभ. भगवंताचं वचन आहे. भगवंताला विचारलं, भगवान या जगतामध्ये दुर्लभ काय आहे, दुर्मिळ काय आहे, की जे फार क्वचितच कधीतरी कुणाच्या वाट्याला किंवा जीवनामध्ये कधीतरीच पाहायला मिळते. तर त्यापैकी भगवंतानं सांगत असताना दुर्लभ 5 गोष्टी कोणत्या, तर त्यातील पहिली गोष्ट भगवंताने सांगितली की भगवंताचा जन्म होणं दुर्लभ असते. ही पहिली एक गोष्ट. बुद्ध पुन्हा पुन्हा उत्पन्न होत नाहीत. आता ज्या भगवंताचे आपण वचन वाचतो, ऐकतो, धम्मदेशना श्रवण करतो, भगवान कधी होऊन गेले आपले? 2500 वर्षांपूर्वी झाले बघा. किती? आता रोज तुम्ही जर महानगरपालिकेकडे जाऊन आकडा विचारला तर रोज असे किती जन्माला येतात, किती स्मशानभूमीत जातात, याची काही म्हणजे संख्या लिहिता येत नाही त्यांना. तुम्ही स्मशानभूम्या जर पाहिल्या तर त्याच्यात लय लोक जातात आणि येतातही तेवढी. इनकमिंग आहे तेवढीच आहे, आउट गोईंग आहे तेवढीच आहे. असं काही नाही की इनकमिंग जास्त आउट गोईंग कमी वगैरे वगैरे. लय येतात आणि लय जातात. पण बुद्ध मात्र कधीतरी युगान युगानंतर जन्माला येत असतात. म्हणून बुद्धाचा जन्म हा दुर्लभ असतो, दुर्मिळ असतो. म्हणून भगवंताने सांगितलं 5 ज्या दुर्लभ दुर्मिळ गोष्टी आहेत त्यापैकी पहिली दुर्लभ गोष्ट कोणती आहे? भगवंताचा जन्म होणं. आता बघा, भगवंताचा बद्दल आपण फक्त बोलतोय. तुम्ही कल्पना करा की जेव्हा प्रत्यक्ष भगवान असतील आपल्या समोर उभे, त्या काळातले लोक जेव्हा भगवान जन्माला आले, भगवान उपदेश करत असतील, भगवान भिक्षाटन करत असतील, भगवान भोजनाला जात असतील, भगवान बुद्ध ध्यानाला बसले असतील, भगवंत कोणाला तरी उपदेश करत असतील, काय तो वेळ असेल, काय तो काळ असेल आणि काय ते वातावरण असेल बघा. अत्यंत रमणीय आणि श्रद्धावंत धार्मिक वातावरण असेल. आणि म्हणून त्या काळातले लोक श्रद्धावंत होते आणि भगवान बुद्ध त्या काळामध्ये जन्माला आले आणि म्हणून बघा पुण्यमय लोक त्या काळामध्ये होते. म्हणून भगवंताचा जन्म हा दुर्लभ असतो. दुसरी गोष्ट भगवंताला विचारली, भगवान दुसरी कोणती गोष्ट दुर्लभ आहे? तर भगवंताने सांगितलं सद्धम्माचं श्रवण करायला मिळणे मनुष्याला. जसं तुम्हाला बघा, आता यांचा वाढदिवस आहे, तुम्हाला बोधेगावून बोलवलं असतं, 2-3 गाड्या करून जेव खाऊ घातलं असतं, पंक्ती बसवल्या असत्या, तुम्ही म्हणले आता हा घर खूप छान रंगवलंय, असं केलंय तसं केलं, बाई नोकरीला लागली का, तुला घेऊ का साडी चोळीन, काय काय घेऊ का, भंडारा लावू का, कुंकू लावू का, ओवाळू का, इकडून तिकडून, आणि झाला हॅपी बर्थडे टू यू, की एक कापा 2-3 जणाला घाऊ घाला आणि फोटो काढा झाला. याला अर्थ राहिला असता का काही? पण श्रद्धा आणि धार्मिकता कशाला म्हणतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहेत बघा शिलाताई आणि पद्माकर वाघ. आणि त्यामुळे असे लोकही दुर्मिळच असतात. म्हणून भगवंताने सांगितलं धम्माचं देशना, सद्धम्माची देशना श्रवण करायला मिळणं यासाठी सुद्धा एक पुण्य लागते. म्हणून ही दुसरी गोष्ट आहे. भगवान म्हणाले सद्धम्म श्रवण करायला मिळणे ही दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. तिसरी दुर्लभ गोष्ट भगवंताला जेव्हा विचारली तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले जेव्हा कधी कोणाच्या मनामध्ये त्रिरत्नांच्या प्रति श्रद्धा उत्पन्न होईल, बुद्ध धम्म आणि संघाच्या बद्दल जेव्हा ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल तेव्हा ती दुर्लभ गोष्ट असते. आता बघा, तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे, आम्ही बसलेले तर सगळे श्रद्धावान आहोत. वास्तविक पाहिलं तर जय भीम बोलो, आणि आता जे निवडणूक आहे
तेव्हा खरे पण कळते आपलं आपण खरंच बुद्धावर श्रद्धा आहे का. म्हणजे आपली तुम्ही नाही बाबा, तुम्ही लय चांगले आहे, तुम्ही कोणाकडून काय पैसे घेत नसाल आणि 500ला काही विकल्या जात नसाल आणि 1000लाही विकल्या जात नसाल आणि जरी रेट वाढवला तर तेवढ्यालाही विकल्या जात नसाल, तुम्ही लय चांगले आहे. परंतु लोक अशा आहेत, नाही म्हणता का तुम्ही. लय लोक पाया पडत फिरत असतील. आता कालच एक गाडी पकडली म्हणे, लय पैसे होते असे त्यांच्या गाडीमध्ये वाटण्यासाठी चालले होते म्हणे. तर म्हणून बघा, श्रद्धावंत कोणाला म्हणतात तर ज्यांचा दानावरती विश्वास आहे, दान पुण्यावरती, ज्यांचा शील पालन करण्यावरती विश्वास आहे, पंचशील आर्य उपोषित, ज्यांचा विहारात जाण्यावरती विश्वास आहे ते लोक, त्यानंतर ज्यांचा ध्यान करण्यावरती विश्वास आहे ते लोक, म्हणजे ज्यांची दान शील आणि समाधीवरती श्रद्धा आहे, भगवंताच्या तत्वांवरती श्रद्धा आहे, तेच लोक श्रद्धावंत असतात. आणि श्रद्धेचे लक्षण मी कालच आमच्या श्रामणेरांना सांगितलं की ज्यांचा चेहरा चर्या प्रसन्न आहे आणि ज्यांच्यामध्ये महत्वाकांक्षा आहे असेच लोक श्रद्धावंत असतात. चेहऱ्यावर 12 वाजवलेले लोक आणि दुसऱ्याची प्रगती झाल्यावर बोट मोडून घेणारे लोक श्रद्धावंत कसे राहतात. तुम्ही नाही तसे, परंतु आहे असे काही काही लोक, आणि त्यामुळे दुसऱ्याची प्रगती सहन न होणारे लोक आहेत. जागीच बघा, कोणाची प्रगती झाली, अरे घर बांधले, 2 नंबरचा पैसा आणला असेल, त्या पद्माकरचं काय खरं आहे, असं तसं, त्या शिलाचे काय खरं आहे, आणि कुठं बाईला काय तिकडे एवढ्या लांब नोकरीला पाठवतात का, आणि त्याला कळते का काही, असं तसं म्हणायला बसले. बापा तुम्ही नसाल म्हणत तसे, पण असे लय लोक आहेत 150 हानी. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दुसऱ्याचं खच्चीकरण कसं करायचंय आणि दुसऱ्यानं जाग्यावरच कसं बसाव आणि आपल्याच बरोबरीत गरिबीतच कसं मराव, याच्यासाठी प्रयत्न करणारे लोक काही कमी नसतात. तुमच्या बोदेगावला नसतील असे, परंतु लोक असे आहेत. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं बघा, श्रद्धा निर्माण होण्यासाठी सुद्धा ही दुर्लभ गोष्ट असते. ही तिसरी गोष्ट सांगितली भगवंताने. चौथी विचारल्यानंतर भगवंताने सांगितलं, आपल्या भगवान म्हणाले, मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होणे, मनुष्य म्हणून इथे जन्माला येणे हे सुद्धा फार दुर्लभ आहे आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. येते का? येते म्हणता तुम्ही? मनुष्य जन्म प्रत्येकाला भेटत नाही आणि त्यामुळे बघा, बुद्ध उत्पन्न होणं हे दुर्लभ आहे. भगवंताच्या धम्मावर आपली श्रद्धा निर्माण होणं हे दुर्लभ आहे. भगवंताचा धम्म आपल्याला श्रवण करायला मिळणं हेही दुर्लभ आहे. मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होणं हेही दुर्लभ आहे आणि निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणं हे सुद्धा दुर्लभ आहे. कारण प्रत्येकाला निर्वाणाला प्राप्त करता येत नाही आणि त्यामुळे या दुर्लभ गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या असताना मनुष्य जन्म आपल्या वाट्याला आला तर आपण आत्मचिंतन करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आपण स्वतःला विचारणाऱ्यांपैकी असलो पाहिजे की मी धम्माचं आचरण करतो आहे का, माझ्या वाणीवर माझा संयम आहे का, माझ्या मनावर माझा संयम आहे का, माझ्या शरीरावर माझा संयम आहे का, मी निर्मळ मनानं वागतो का, सर्वांवर प्रेम करतो आहे का, सर्वांना समजून घेतो का. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. भगवान म्हणाले, प्रत्येकामध्येच सद्गुण नसल्या कारणाने, मी सुरुवातीला मगाशी जे तुम्हाला म्हणालो ना, काही लोक सुखाकडून दुःखाकडे वाटचाल करत असतात. सगळे माणसं सारखेच आहेत का? आता तुम्ही इथे एवढे जण बसलात, सगळ्यांची धन दौलत सारखीच आहे का? सगळ्यांचे लेकर बाळ सारखेच आहेत का? सगळ्यांचा रंग वगैरे सारखाच आहे का? म्हणजे काहीच गोष्टी सारख्या नाही. बुद्धिमत्ता सुद्धा सगळ्यांची सारखी नाही आहे. तर भगवंत म्हणाले, काही लोक, तसं भगवंताने उपमा दिली प्रकाशाची आणि अंधाराची. जशी पहिली जोडी सांगितली मनुष्याची, काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जातात. कोणीकडे? प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल करणारा पहिला प्रकारचा मनुष्य असतो. दुसरा मनुष्य असतो अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करतो. तिसरा मनुष्य सांगितला अंधाराकडून अंधाराकडेच वाटचाल करतो. आणि चौथा मनुष्य सांगितला प्रकार भगवंताने की प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल करतात. आता याला व्यवहारामध्ये जर आपण उतरवलं हे भगवंताच्या उपदेशाला, तर प्रकाशाकडून अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे कोण? तर आज वर्तमानात कोणीतरी गरीब आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, परंतु पुण्यकर्मावरती विश्वास आहे, दान पुण्यावरती विश्वास आहे, शील पालनावरती विश्वास आहे. वर्तमान जीवनामध्ये जरी ते दुःखी असले, अंधारात असले, तरी पुण्यकर्माच्या भरोश्यावरती ते उद्या सुखाकडे वाटचाल करतात, म्हणजे प्रकाशाकडे वाटचाल करतात. म्हणून पहिली जोडी सांगितली भगवंताने, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारे लोक असतात. जसे आपण बघा,
काही वर्षांपूर्वी आपल्या लोकांची जर हालत पाहिली, परिस्थिती पाहिली, तर गरीब लोक होते बघा. 18 विश्व दारिद्र्य होतं की नाही. लोकांच्या दारावर जावं लागायचं, मागावं लागायचं, भीक मागावी लागायची. आणि आज मात्र बघा, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, ये भिकारी बने हैं माला माल. बनले की नाही. तुमच्या बोदेगावात लय पुतळा बसवलाय म्हणे मोठाच्या मोठा. तुम्ही कोण लय दान दिलं म्हणे त्यासाठी. आम्ही ऐकलं बा, आम्हाला सांगितलं होतं, पण आम्ही कुठेतरी बाहेर गावी होतो कार्यक्रमाला. तर आज बघा परिस्थिती बदलली की नाही. घर बनलं ना, शहरात येऊन घर बनवणं तुमच्या माहितीसाठी ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे काल गरीब होते लोक, पण आज श्रीमंत झाले. याचाच अर्थ असा आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल आहे. हे सुद्धा गावाकडून आले असतील, यांनी सुद्धा इकडे गरिबी भोगली असेल, आणि नंतरच्या काळात मात्र दीर्घोद्योगी राहून अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल केली आहे. आज चांगले सद्गुणी पोरं पण आहे बघा. आता आम्ही वंदना म्हणत होतो, हा बारका आमच्या बरोबर वंदना म्हणते बघा. ती भंतीजी व्हायची त्याला फार इच्छा आहे बघा, पण माय बापाचा लय जीव आहे बापा, लय लाड. आमचीच माय कशी काय निघाली काय तिला बिचारीला करमत नाही. आम्ही लाडाचेच होतो, परंतु हे संसारिक जीवन मोठं डेंजर आहे. आमच्या सामनेरांना आम्ही सांगू लागलो बघा, पण तरी आमचे सामनेर म्हणते आज किती तारीख आहे, उद्या किती तारीख आहे. कारण हे लय डेंजर जीवन आहे बघा, प्रतिबंधात्मक जीवन आहे ना. त्यामुळे भंतेजी होणं लय अवघड आहे. बाकीच्या गोष्टी लय सोप्या आहेत. दुरून लय लोकांना वाटते यांच्या लोक पाया पडतात, यांना दान देतात, आणि स्वतःला म्हटलं होता का मग म्हणते आपल्याच्यानं काही जमत नाही बा. आणि दुसऱ्याला म्हटल्यावर म्हणते बघ लोक कसे दान देतात, यांना कसे पाया पडतात, कसे फुलं टाकतात, कसे हात जोडतात, दुसऱ्याचं बरं दिसतच नाही बापा. आणि स्वतःला म्हटलं तुम्ही होता का मग म्हणते पोरग दारू पिऊ लागलं, म्हणते 10 दिवस नेता का याला. म्हणजे बिघडवायचं ना तुम्ही, आणि सुधरवण्यासाठी आमच्याकडे द्यायचं, आणि त्यातल्या त्यात 10 दिवसात सुधरलं तर बरं, नाही तर अर भंतीजीनं काही शिकवलं नाही याचा अर्थ भंतीजीला काही ढेकळं येत नाही म्हणते. बोला मग असं होते कधी कधी. तुमच्या माहितीसाठी सांगतो बा, तर आमच्याकडे काही मशीन आहे का. तर सांगतो यासाठी की म्हणून बघा, काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करतात, म्हणजे दुःखाकडून सुखाकडे वाटचाल करतात. ही जोडी त्यापैकी आहे, आणि म्हणून तुम्ही यांच्यासाठी टाळ्या वाजून यांचं अभिनंदन केलं पाहिजे बघा. आणि प्रत्येकाला असं बनता आलं पाहिजे. त्यासाठी शिक्षणावरती विश्वास असला पाहिजे, मेहनतीवरती, श्रमावरती विश्वास असला पाहिजे. फुकट कोणाला काही मिळत नाही. ज्यांना फुकटचं मिळालं त्यांच्याकडे टिकत नाही. खरं की खोटं. काही मुख्यत मान हलवती बघा, काहीच म्हणत नाही. ज्याचा विश्वास नाही याच्यावर, फुकटचं ज्यांना पाहिजे ते कशाला हो म्हणे, ते मुकच जागेवर खालीच मान घालते. पहा तुम्ही नाही तसे, तुम्ही कोणी घातली नाही खाली मान. पण सांगतो जसं, तर मेहनत करावी लागते बघा. मेहनत केली तरच प्रगती आहे, श्रम केले तर प्रगती आहे. फुकट काही कोणाला मिळत नाही, मिळालं तर खरंच टिकत नाही. म्हणून भगवंतानं दीर्घोद्योगी बना असं श्रमणांना सुद्धा सांगितलं की तुम्ही दीर्घोद्योगी बनले पाहिजे, श्रम केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे स्वतःला चांगलं बनवण्यासाठी. आणि गृहस्थ लोकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही हातपाय हलवले पाहिजे, रिकाम टेकडे नसले पाहिजे, मायबापाच्या संपत्तीवर डल्ला मारणारे तुम्ही बिलकुलच नसले पाहिजे. म्हणून पहिली जोडी अंधाराकडून प्रकाशाकडे जाते, दुसरी जोडी सांगितली प्रकाशाकडून अंधाराकडे जातात. काही लोक वर्तमान जीवनामध्ये सुखी असतात, परंतु काम कष्ट काही करत नाहीत, दान पुण्य करत नाहीत, शील पालन करत नाहीत, ध्यान करत नाहीत. वर्तमान जीवनात सुखी असतात, परंतु पुण्य कर्म न केल्यामुळे, वाम मार्गाला लागल्यामुळे, नसली पदार्थांचं सेवन केल्यामुळे भविष्यात ते दुःखी होतात. याच्या अर्थाने भगवंताने सांगितलं दुसऱ्या जोडीला की प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल करणारे ही लोक इथे असतात. म्हणजे सुखाकडून दुःखाकडे वाटचाल करतात. अहो अगोदर फार चांगलं होतं हो त्यांचं, असं लोक म्हणतात बघा. काही लोकांच्या बाबतीत अगोदर फार चांगलं होतं हो, घरदार शेती हे ते सगळं व्यवस्थित होतं म्हणतात. आणि काय झालं, कोणाची नजर, काय ढेकळाला नजर लागेल, कोणाची नजर बिजर लागत नसते. आपल्या हातानं फजिती घरून घेणाराला कोणाची नजर लागेल कशाला. काही लोकांना ध्यानावरच नसतात ते. म्हणजे पैसा आहे, शेती बाडी आहे म्हणून उडवत बसायचं. अहंकारानं, मीपणानं, मीन त्यांचा भोपळा फटकन फुटते एक दिवस, आणि सगळं संपते. आणि मग लोक म्हणतात अरे अगोदर फार चांगलं होतं हो, म्हणतात यांच्याकडे सगळं होतं ना, आता काहीच राहिलं नाही. तर काहीच राहिलं नाही दुसऱ्यामुळे नाही झालं, आपल्यामुळेच होते. कारण भगवान बुद्ध म्हणाले आपल्याला सुखी बनवणारे आपणच असतो, आपल्याला दुःखी बनवणारे पण
आपणच असतो, फक्त ते स्वीकारण्यावर आणि अस्वीकार करण्यावर डिपेंड असते. आणि म्हणून बघा, ह्या दोन जोड्या समजल्या तुम्हाला? अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे दुःखाकडून सुखाकडे, दुसरी प्रकाशाकडून अंधाराकडे म्हणजे सुखाकडून दुःखाकडे, तिसरी जोडी त्याला डेंजर सांगितली भगवंतानं मनुष्याची. कोणती? ती अंधाराकडून डायरेक्ट अंधाराकडेच जाते. आता आंधळ, भविष्यात आंधळ, म्हणजे आता गरिबी आहे आणि नंतर गरिबीतच जाते ती. त्याचा पुण्यावरही विश्वास नाही, विहारात जाण्यावर विश्वास नाही, दानावर शिलावर ध्यानावर विश्वास नाही, बिलकुल मेहनत करत नाही, गरिबीच आहे. पण काय तोंड भरून असं काय काय खात राहते, इथं थूक तिथं थूक, दारू पिऊन 100 रुपयाची संध्याकाळी जे काही काम धंदा केलं, 100 रुपये आले की 75 रुपये दारूत घालते आणि 25 रुपये भलत्याच काय खाण्यापिण्यात घालते आणि सगळे हात पुसते. असे आता काहीच राहिलं नाही म्हणजे माझ्या. मला सांगा, बनते का असं घर? मग माडी बनेल का शहरात आणून? बनेल का माडी? कोणाची बनते का माडी? आणि कोणी लागते का नोकरीला? असं होत नसते बापा, फुकटच कसं काय मिळेल? मेहनत करावं लागते खरंच त्यासाठी. आणि म्हणून काही काही लोक गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच मरतात. भगवंताला सुद्धा गरिबी पसंत नव्हती, तुमच्या माहितीसाठी सांग. भगवंतानं समाधानी राहा म्हणाले भगवान, पण याचा अर्थ असा नाही सांगितला की गरिबीत जन्माला आले आणि गरिबीतच मरा. भगवान म्हणाले मनुष्याने दीर्घोद्योगी असायला पाहिजे, गरिबीत जरी जन्माला आले तरी त्यांनी मेहनत केली पाहिजे आणि स्वतः धनवान बनलं पाहिजे, ते मागणाऱ्यांपैकी नसले पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून काही काही लोक आपण पाहतो खरोखरच गरीब परिवारातच जन्माला येतात, काही काम धंदा करत नाहीत, काही बचत करत नाहीत, व्यवस्थित राहत नाहीत, सील पालन करत नाहीत आणि गरिबीतच मरतात. बघा, अशा लोकांचं जीवन हे फार वाईट असते. बघा, दुःखी कष्टी लोक असतात, सगळ्या परिवाराला दुःखी बनवणारे असतात. म्हणून ही तिसरी जोडी फार वाईट प्रकारचं दुःख भोगते सदा सर्व काळ. म्हणून भगवान म्हणाले असे आपण कधी असता कामा नये. चौथी आणि शेवटची जोडी सांगितली बघा, ती म्हणजे प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारी जोडी आहे. बघा, काही लोक अगोदरही सुखातच असतात, माय बाप चांगले आहे, सगळं काही चांगलं आहे, त्यांचं शेतीबाडी घरदार व्यवस्थित आहे, पुण्यकर्मावरती विश्वास आहे, दान पुण्य करतात, सील पालन करतात, ध्यान करतात आणि धार्मिक जीवन जगतात. आणि म्हणून भविष्यातही ते आणि त्यांचे मुलं देखील सुखी बनतात, प्रकाशातच राहतात. तर ह्या चार जोड्या तुमच्या समोर ठेवल्या बा भगवंतानं सांगितलेल्या. असं मी बोट करून तुम्हाला म्हणत नाही तुम्ही याच्यापैकी कोणती येते, आपण आपल्यालाच विचारा आणि आपल्यालाच सांगा, दुसऱ्याला सांगूही नका. भगवंत म्हणाले एकतर तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे पाहिजे, एक या चार पैकी कोणते असायला पाहिजे? एक तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे असायला पाहिजे, नाही तर प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे असायला पाहिजे. परंतु प्रकाशाकडून अंधाराकडे किंवा अंधाराकडून अंधाराकडे जाणारे तुम्ही असता कामा नये, नाही तर तुमचं जीवन अपयशी होईल आणि तुमच्या जीवनात दुःख, परेशानी आणि पश्चाताप आल्याशिवाय राहणार नाही, असं भगवंताचं वचन आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचं मोल आपण ओळखलं पाहिजे. बघा, आम्ही नेहमी काही दृष्टांत सांगत असतो, तुम्ही ऐकला असेल दगडाचा दृष्टांत. जाता जाता छोटासा दृष्टांत सांगतो की जीवन कसं अनमोल आहे आणि सर्वस्वी आपल्यावरच कसं अवलंबून आहे की आपल्या जीवनाला कोणीकडे घेऊन जायचं. तर एक असाच आश्रम होता, त्या आश्रमामध्ये असे शिष्य होते आणि त्यांचे एक गुरुजी होते. गुरुजी हुशार होते. आता गुरुजी हुशारच राहतात बापांना, असायलाच पाहिजे. गुरुजी हुशार असतील तर शिष्य हुशार निघतील. तर गुरुजी हुशार होते, असं विद्यार्थी होते, शिष्य होते. त्यांचं एका शिष्याचं शिक्षण संपलं, त्याचा सेंड ऑफचा प्रोग्राम होता, म्हणजे त्याचा समारोप होता, आता ते जाणार होता. तर ते गुरुजीकडे आलं, गुरुजीला वंदन केलं, गुरुजीला म्हणे गुरुजी माझं शिक्षण आता संपलं तुमच्याकडचं आणि मी आता चाललोय, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे जाता जाता. गुरुजी म्हणाले काय? तर हा म्हणे बा मी एवढं शिकलो, आता तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं, प्रशिक्षण घेतलं, तर मला या मानवी जीवनाचं मोल असं थोडक्यात सांगता येईल असं मला उत्तर द्या म्हणे, तुमच्याकडून पाहिजे. कोण जर विचारलं बा मानवी जीवनाचं मूल्य काय आहे, म्हणजे मनुष्याच्या जीवनाची किंमत काय आहे, असं थोडक्यात जर विचारलं तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तर गुरुजी म्हणाले ठीक आहे. तर गुरुजीनं आपल्या झोळीत हात घातला, अशी झोळी होती त्यांच्याकडे, आणि त्या झोळीतून एक दगड काढला आणि त्याच्या हातावर ठेवला आणि त्याला म्हणाले हा दगड घे, गावात जा बाजारात आणि बाजारात जाऊन जे कोणी विक्रेते असतील त्यांना तो दगड दाखव आणि फक्त याची किंमत विचारत जा. अट एकच आहे की दगड विकायचा नाही. ते म्हणे ठीक आहे, हरकत नाही, नंतर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. हे गेलं गावात. हे गावात गेलं, लय मार्केटमध्ये लोक होते विक्रेते, काय काय विकायला असतात की नाही. जसं टीव्ही सेंटरला तुम्ही जर गेले तर लय दुकान आहे कोणते कोणते. आता तुमच्याकडे एवढं भरलंय
आम्ही काही वर्षापूर्वी इकडे आलो होतो, इकडं काहीच नव्हतं. आता संपता संपेना, घरच घर. मी म्हटलं बा कुठं इकडे फुलंबरीला गेली की काय घर बांधले की काय, संपता संपेना. पाय फार वस्ती वाढली ही त्या काळामध्ये. 15-20 वर्षापूर्वी इकडे कुठं गायकवाड सोसायटी, हाऊसिंग सोसायटी वगैरे काय होती तर ते काय तिकडं एकदा आम्ही आलो होतो बा, त्यानंतरही आलो. पण हे इकडं हे लय कुठं आणलं तुम्ही तर छान आहे, फार वस्ती छानच आहे. कारण घर आपले दिसले आणि एवढी मोठी जागा दिसली. धम्म परिषदेच स्वरूप आणलं बघा. खरोखर एवढे लोक आलेत खऱ्या अर्थाने तर फार आनंद होतो. आणि अशा निमित्ताने ही धम्मदेसना आयोजित करणं हे फार गरजेचं आहे. तर तो शिष्य बाजारात गेला, त्याला फळ विक्रेत्याचं दुकान भेटलं पहिलं. तर त्यानं आपल्या गुरुजीनं दिलेला दगड त्या फळ विक्रेत्याला दाखवला आणि त्या फळ विक्रेत्याला म्हणाला तो की या दगडाची काय किंमत देशील. ते फळवाला म्हणे बा 10-12 संत्र्या देतो याच्या बदल्यात, एवढी याची किंमत आहे. ते म्हणे धन्यवाद म्हणे, गुरुजीनं सांगितलं दगड विकायचा नाही, फक्त किंमत विचारायची. ते म्हणे ठीक आहे बा. तर तिथून पुढे गेलं भाजी विक्रेत्याकडे. भाजीपाला आलू होते. आलू माहित आहे तुम्हाला, बटाटा आणि आलू माहित आहे का नाही? हा बापा तुम्ही लय हुशार, तुमच्यासारखं कोण हुशार. तर मग ते भाजीपालावाल्याकडे गेलं आणि त्याला दगड दाखवला. ते म्हणे या दगडाची किंमत काय देता. तर ते भाजीपालावाला म्हणे एक गोणी भर बटाटे देतो म्हणे याच्या मोबदल्यात, एवढी या दगडाची किंमत आहे. ते म्हणे असं आहे काय, धन्यवाद, गुरुजीनं दगड विकायचा सांगितला नाही म्हणे. ते पुढे गेलं, मग त्याला सोनाराचं दुकान भेटलं. सोनाराचं दुकान होतं असं, ते दगड त्याच्या हातातच होता. सोनाराच्या दुकानाकडे गेल्यानंतर सोनार म्हणे याचे 50,000 रुपये देतो म्हणे, एवढी या दगडाची किंमत आहे. ते म्हणे हा. ते म्हणे गुरुजीने दगड विकायला नाही सांगितला नाही. पुढे गेलं तर पुढं जोहरीचं दुकान, जोहरी म्हणजे हिरे माणिक मोत्याचा व्यापारी, त्याचं दुकान होतं. ते त्या दुकानात गेलं, दगड तो आणि दगड दाखवल्यावर बरोबर ते हिऱ्याचा माणिक मोत्याचा जो व्यापारी आहे की नाही, त्यानं तो दगड पाहिला याच्या हातातला आणि हे उठलं तटकन. म्हणजे ते हिरे व्यापारी जो आहे तो तटकन उभा राहिला आणि त्याला जाऊन नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. ते बोला म्हणे काय सेवा करू. हे म्हणे या दगडाची काय किंमत देता. तर ते म्हणे हिऱ्याचा व्यापारी तू शब्द काढ, त्याच्या 100 पट जास्त किंमत मी देतो. याचं डोकं चक्रावून गेलं, हँग झालं, याला काही सुचेच ना. हे मनोमन विचार करत बसलं. आम्ही सुरुवातीला फळ विक्रेत्याकडे गेलो, दगड हाच होता. तर ते फळ विक्रेता म्हणे 10-12 संत्र, एवढं मोल आहे या दगडाचं. त्यानंतर भाजीपालावाल्याकडे गेलो तर ते म्हणे गोणी भर बटाटे देतो, एवढं मोल आहे या दगडाचं. सोनाराकडे गेलो तर ते म्हणे 50,000 रुपये देतो, एवढं मोल आहे या दगडाचं. आणि या हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे आलो तर हे तर म्हणे बाबा तू किंमत सांग, फक्त शब्द काढ, त्याच्या 100 पट ह्याची किंमत दगडाची देतो. तर ते त्याला म्हणे धन्यवाद म्हणे, दगड विकायचा नाही, गुरुजीने किंमत काढायला सांगितलं. आणि गेला आश्रमात. परत गेलं तर याचं डोकं चालतच नव्हतं, हे चक्रावून गेलं होतं ना. याला वाटलं बा हे असं कसं काय घडलं, दगड तर तोच आहे. कारण याला पारख नव्हती ना त्या दगडाची. हे गेलं गुरुजी समोर, पुन्हा वंदन केलं. गुरुजीला म्हणे गुरुजी सांगा म्हणे, आता तुम्ही सांगितल्यानुसार मी बाजारात जाऊन आलो, दगड आहे आणला तुमचा, हा दगड तुम्हाला घ्या आणि मला सांगा म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर. काय प्रश्न विचारला होता की या मानवी जीवनाचं मोल काय आहे, मनुष्याच्या जीवनाचं मोल काय, किंमत काय आहे, हा प्रश्न होता त्याचा आपल्या गुरुजीला. तर गुरुजी म्हणाले बस आता तू मला सांग, तुला मी कुठे पाठवलं होतं. गुरुजी मला तुम्ही हा दगड घेऊन बाजारात पाठवलं होतं, तर मग बाजारात गेल्यावर काय काय घडलं ते मला सांग. तर यानं क्रमशः सगळं सांगितलं. अगोदर फळ विक्रेत्याकडे गेलो, असं असं घडलं. नंतर भाजीपालावाल्याकडे गेलो, असं असं घडलं. नंतर सोनाराकडे गेलो, असं असं घडलं. नंतर हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे गेलो, असं असं घडलं. त्याने हे सांगितलं. तर गुरुजी त्याला शांतपणे म्हणाले की मानवी जीवनाचं मोल ह्या दगड जो होता की नाही, या दगडासारखंच आहे, ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. हात 2च आहेत, डोळे 2च आहेत, नाक एकच आहे, मनुष्यच आहे. परंतु त्याचा उपयोग कोण कशासाठी कसा करतोय त्यावर अवलंबून या जीवनाचं मोल आहे. मनुष्यच जन्माला येते. इथं कोणी मनुष्य महापुरुष होते, कोणी बुद्ध होते आणि कोणी चोर डाकू होते. मनुष्यच जन्माला येते. कोणी मेहनतीवरती विश्वास ठेवते, माला माल होते, आणि कोणी मेहनतीवर विश्वास ठेवत नाही, हातावर हात ठेवून बसते, तो कंगाल ते कंगालच राहते. बघा, मनुष्य तोच आहे. फक्त आपल्या जीवनाला आपल्याला घडवता आलं पाहिजे. आपली किंमत आपणच वाढवू शकतो. आणि आपली किंमत 0 कोण करते, आपणच करत असतो. दुसऱ्याची काय वाट पाहता, त्या वाट पाहण्यात जिंदगी चालली. मग याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं असं झालं, याच्यामुळं कशाचं ढेकळाचं कोणामुळं काही होत नसते. आपल्याला चांगलं वागावं लागते, चांगलं राहावं लागते, तेव्हा सगळं काही व्यवस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गरीबच होते, नव्हते? गरीबच होते. काय होतं त्यांच्याकडे,
त्या मुंबईमध्ये राहत असताना दादरला परळला त्या आता आंबेडकर रोड नाव दिलं त्याला, त्या रोडवर असलेल्या लाईटच्या खाली बसून अभ्यास करावा लागायचा माहितीये. आणि शाळेमध्ये असताना वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकावं लागलं, परंतु जिद्द, धैर्य, मेहनत, कष्ट यावर विश्वास ठेवला त्यांनी आणि MA, PhD, DSc, LLD, लीट, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊ शकले. आणि ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवलं त्या काळामध्ये एका व्यवस्थेनं, त्याच विद्यार्थ्यानं या देशाचं संविधान लिहून दाखवलं, हे मेहनतीच्या, जिद्दीच्या, धैर्याच्या जोरावरती. आणि म्हणून मनुष्याने जर ठरवलं तर काहीही करू शकते, परंतु इकडे जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, संयम पाहिजे आणि ज्ञान पाहिजे, बुद्धी, चातुर्य, कौशल्य पाहिजे, तर मनुष्य काही करू शकतो. नाही तर मग मला काही जमत नाही बाबा, आणि आता काय करू, आता काय करू म्हणलं की बस जागेवर बसते, आता काय करू. तर त्यामुळे बघा इथे खरोखरच आनंद झाला आम्हाला. घराचं नाव तर लय भारी ठेवलंय बापा. काय ठेवलं म्हणते, पद्मशील. अरे बापा, आणि दोघांचे नाव फार तसं सुंदरच आहे बघा. तुम्हाला माहित आहे पद्म म्हणजे कमळ. पद्म म्हणजे काय होते, कमळ. पद्म आसन माहित आहे का तुम्हाला? पद्म आसन म्हणजे कमळाच्या फुलासारखं एकमेकांमध्ये पाय घालून, आमच्या सामन्याला कालच सांगितलं आम्ही. तर पद्म म्हणजे कमळ, आणि यांच्यात तर सारा सीलच सील आहे भगवंताने दिलेलं बघा, नाही का. आणि म्हणून पद्मशील बंगल्याचं नाव ठेवलं आणि सुंदर असं घरही बनवलं, सुंदर असं जीवनाचं सोनं करून घेतलं बघा. आणि हा प्रामाणिकपणा बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल, बाबासाहेबांच्या विचारांबद्दल, भगवंताच्या धम्माबद्दल, त्यांच्या संघाबद्दल त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे, श्रद्धा आहे, धार्मिकता आहे, आणि ज्यांचं मन निर्मळ आहे, चांगलं आहे, त्यांची प्रगती आणि प्रगतीच होते. त्यांच्या वाट्याला यश आणि यशच येते. बिलकुल निर्मळ मनाने वागणाऱ्या त्यांनी आपला 19 तारखेला महाथेरोचा समारंभ झाला. ऍक्च्युली त्यांनी गुपित दान दिलं होतं आपल्याला कार्यक्रमासाठी, त्यांची इच्छा नव्हती सांगण्याची, परंतु शासकीय नोकरीमध्ये ताई रुजू झाल्या आणि पहिल्याच पगारातले 25,000 रुपये बघा महाथेरोच्या कार्यक्रमाला त्यांनी दान दिले बघा. असेही लोक आहेत. आणि त्यामुळे आपण सर्वजण श्रद्धावंत बनावेत, सिलवान गुणवान बनावेत, धार्मिक बनावेत, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आपण राहून बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं आचरण करावं, अशा प्रकारची एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो. आणि ताई जशा शासकीय नोकरीमध्ये रुजू झाल्या, नियुक्ती झाली त्यांची, तर त्यांची अजूनही भरभराटी होत राहो आणि इथूनही त्यांचा वेल 5चे 50 होऊन मांडवाला जाओ, अशा प्रकारचे आशीर्वाद आणि मंगल मैत्री देऊन मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देत असताना, येणाऱ्या 24 तारखेला महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी हे आमचं जे 7 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिर आहे त्याचा समारोप आहे साजापूरला. आणि त्यानंतर 26 जानेवारी 2026 ला आपल्या जवळच दिल्ली गेट हडको कॉर्नर जो रोड आहे, मौलाना आझाद कॉलेजच्या बाजूला सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला. त्यावर 4 माळ्याचा द ग्रेट हॅपीनेस टॉवर, ज्यामध्ये मेडिटेशन हॉल, बुद्ध विहार आहे, पाली लँग्वेज स्टडी सेंटर आहे आणि भिक्षू निवास आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचं वाचनालय, लायब्ररी आहे, ई लायब्ररी पण असणार आहे. अशी प्रशस्त बिल्डिंग 4 माळ्याची 26 जानेवारी 2026 ला आपण त्या बांधकामाचं भूमिपूजन करणार आहोत. त्याही कार्यक्रमासाठी 26 जानेवारीला आपण सकाळी 10 वाजता रोझाबाग N12 सिडको या ठिकाणी उपस्थित राहून आपलं योगदान, स्वेच्छा दान देऊन महान पुण्यामध्ये सहभागी व्हावेत, अशा प्रकारची एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देत आहे. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness बुद्धं शरणं गच्छामि